आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॅमन मॅग्सेसे पुरस्कार ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो त्या रॅमन मॅग्सेसे यांचा 31 ऑगस्ट हा जन्मदिवस. नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrag.com. 31 ऑगस्ट 1907 साली फिलिपाईन देशात रॅमन मॅग्सेसे यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण झांबालेस प्रांतातील इबा शहरात गेले. लहानपणी त्यांनी जेवण, पुस्तक, कापड्याअभावी शाळेत न येणाऱ्या मुलांना स्वतः पैसे देऊन मदत केली. 1927 मध्ये त्यांनी फिलिपाईन्स विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांनी तिथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. तंत्रज्ञान आणि यांत्रिकी गोष्टीची त्यांना बालपणापासूनच आवड होती. लहानपणापासूनच ते काम करायला पुढे असायचे. गावातील गरीब लोकांशी ते सहज मिसळायचे. लहानपणापासूनच सचोटी, कष्ट, स्वच्छता आणि लोकसेवेचे मूल्य त्यांना शिकवले गेले. ते शिस्तप्रिय, समजूतदार आणि शांत स्वभावाचे होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मॅग्सेसे यांनी गुरिल्ला चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ही घटना त्यांच्या राजकीय जीवनाचा पाया ठरली. या घटनेने त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेला आकार दिला. त्यांनी जपानी सैन्याविरुद्ध युद्ध लढले आणि स्थानिक लोकांना संरक्षण दिले. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे ते देशभक्त म्हणून ओळखले गेले. युद्धानंतर मॅग्सेसे यांनी राजकारणात प्रवेश केला. 1946 मध्ये ते काँग्रेस सदस्य म्हणून निवडून आले. त्यांच्या प्रामाणिक आणि जनहितकारी कामामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. 1950 मध्ये त्यांची संरक्षण मंत्री म्हणून निवड झाली. त्यांनी लष्करात सुधारणा केल्या. लष्कर अधिक लोकाभिमुख केले. 1953 मध्ये मॅग्सेसे फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. ते राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सामान्य जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. लोकशाही, प्रामाणिक प्रशासन आणि भ्रष्टाचार विरोधी धोरण हे त्यांच्या अध्यक्षपदांचे मुख्य मुद्दे होते. ते नेहमी जनतेशी थेट संवाद साधायचे आणि त्यांच्या समस्या ऐकून त्वरित निर्णय घ्यायचे. त्यांना प्रेसिडेंट ऑफ द पीपल अशी उपाधी देण्यात आली. माझं स्वप्न आहे अशा सरकारचं जे लोकांवर राज्य करणार नाही तर त्यांची सेवा करेल, असे थोर विचार मॅग्सेसे यांचे होते. मॅग्सेसे राष्ट्राध्यक्ष झाले तरी त्यांचे राहणीमान साधे होते. ते अनेकदा स्वतः गाडी चालवत घरी येत. त्यांना प्रोटोकॉलचा गर्व नव्हता. ते सर्वांशी मिळून मिसळून वागत. त्यांनी मालाकानयांग पॅलेस, जिथे राष्ट्रपती राहतात, ते सर्वसामान्यांसाठी खुले केले. आठवड्यातून एकदा लोक तिथे येऊन स्वतःच्या अडचणी थेट राष्ट्रपतींपुढे मांडू शकत असत. त्यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तर देऊन लोकशाही आणि उत्तरदायित्वाची नवी परंपरा सुरू केली. 17 मार्च 1957 रोजी त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ 1957 मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सुरू करण्यात आला. न्यूयॉर्क शहरातील रॉकफेलर ब्रदर्स फंडाच्या विश्वस्तांनी फिलिपाईन सरकारच्या संमतीने या पुरस्काराची स्थापना केली होती. साहित्य क्षेत्र, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी, समाजात शांततापूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी तसेच समाजसेवेचे कार्य करण्यासाठी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार दिला जातो. विनोबा भावे यांना 1958 दरम्यान सर्वप्रथम रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. बाबा आमटे, मदर टेरेसा, प्रकाश आमटे, किरण बेदी, अरविंद केजरीवाल, RK लक्ष्मण, सोनम वांगचुक, चिंतामणराव देशमुख, जयप्रकाश नारायण, MS स्वामीनाथन, रवीश कुमार या भारतीयांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त झाला आहे. रॅमन मॅग्सेसे यांचे कार्य लक्षात घेऊनच हा सन्मान करण्यात आला आहे. रॅमन मॅग्सेसे हा केवळ एक पुरस्कार नाही तर जनसेवेचे, प्रामाणिक नेतृत्वाचे आणि सामाजिक समर्पणाचे प्रतीक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrag.com.